नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया बोधिट्री मल्टीमीडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोधिट्री मल्टीमीडिया साइन ₹500 कोटी MOU टू बिल्ड मीडिया हब इन गुवाहाटी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एंटरटेनमेंट कॉन्टेंट प्रोडक्शन कंपनी बोधिट्री मल्टीमीडिया लिमिटेडने 500 कोटी रुपयांचा MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत. कशासाठी? गुवाहाटीमध्ये ग्लोबल मीडिया आणि कल्चरल हब इस्टॅब्लिश करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बोधिट्री मल्टीमीडिया लिमिटेडवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर बोलूया सेनको गोल्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सेनको गोल्ड शेअर गेन आफ्टर कंपनी गाईड्स फॉर रोबस्ट Q1 फायनान्शियल इयर 2026. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सेनको गोल्ड लिमिटेडने आपल्या बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा मागल्या फायनान्शियल इयर 2024च्या Q4च्या कंपॅरिझनमध्ये फायनान्शियल इयर 2025च्या Q4मध्ये सेम स्टोअर सेल्सची ग्रोथ 18.4% आणि रिटेल ग्रोथ 23%ने झाली आहे. आणि मित्रांनो, सेनको गोल्ड लिमिटेडचा हायेस्ट एव्हर फोर्थ क्वार्टरली रेव्हेन्यू आला आहे 1,300 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, सेनको गोल्ड लिमिटेडचे टोटल शोरूम पोर्टफोलिओ झाला आहे 175चा. चला आता बोलूया IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRB इन्फ्रा रिपोर्ट्स 43% राईज इन टूल रेव्हेन्यू ॲट ₹6,360 करोड इन फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडने आपल्या बिझनेसचा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम द टोल कलेक्शन फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये होता 5,169 कोटी रुपयांचा, जो इयर ऑन इयर बेसिसवर 23%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा फायनान्शियल इयर 2024-25 मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम द टोल कलेक्शन आला आहे 6,360 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, या कंपनीचा मार्च 2024 मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम टोल होता 481 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने इन्क्रीज होऊन या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम टोल आला आहे मार्च 2025 मध्ये 557 कोटी रुपये. चला तर बोलूया PSU कंपनी PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PFC साइन पॅक्ट टू प्रोव्हाइड ₹1 लाख कोटी टू MMRDA फॉर इन्फ्रा प्रोजेक्ट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसोबत MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला 1 लाख कोटी रुपयांचा फंड प्रोव्हाइड करेल, म्हणजे लोन देईल. चला आता बोलूया स्विगी लिमिटेड आणि इटर्नल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, फ्लिपकार्ट मिनिट्स जॉईन
ब्लिंकिट झेप्टो टू डिलिव्हर फोन्स इन 10 मिनिट्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फ्लिपकार्ट मिनिट्सने फ्रेंच कन्झ्युमर टेक्नॉलॉजी कंपनी अल्केटेलसोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? फक्त 10 मिनिटात आपल्या कस्टमरला स्मार्टफोन डिलिव्हर करण्यासाठी. आणि मित्रांनो, यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की क्विक कॉमर्स बिझनेसमध्ये जबरदस्तपणे कॉम्पिटिशन इन्क्रीज होत आहे. आणि मित्रांनो, याचा झटका ब्लिंकिट आणि मित्रांनो, ब्लिंकिट झोमॅटो लिमिटेडच्या अंडर काम करते. आणि मित्रांनो, आता झोमॅटो लिमिटेडचे नाव चेंज झाले आहे. आता झोमॅटो लिमिटेडचे नाव झाले आहे इटर्नल लिमिटेड. आणि मित्रांनो, याचा फटका इटर्नल लिमिटेडसोबत स्विगी लिमिटेडच्या इन्स्टामार्टला सुद्धा बसणार आहे. आणि मित्रांनो, याचा फटका झेप्टोलासुद्धा बसणार आहे. परंतु मित्रांनो, झेप्टो ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट नाही. परंतु मित्रांनो, इटर्नल लिमिटेड आणि स्विगी लिमिटेड या 2 कंपन्या शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे. तर या अपडेटवरून तुम्ही इटर्नल लिमिटेड आणि स्विगी लिमिटेडला थोडंफार स्टडी करू शकता. चला तर बोलूया इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडियन ऑइल टू इन्व्हेस्ट ₹61,000 करोड टू बिल्ड पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स इन ओडिशा. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ओडिशामध्ये पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स बिल्ड करण्यासाठी 61,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स विन्स ऑर्डर वर्थ ₹490 करोड फ्रॉम जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि या ऑर्डरची किंमत आहे ₹489.98 कोटी रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला कशासाठी मिळाला आहे? तर हा ऑर्डर मिळाला आहे या कंपनीला 2 कोस्टल रिसर्च वेसल्सच्या डिझाईन, कन्स्ट्रक्शन आणि डिलिव्हरीसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडला 26 महिने म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, हे जे इथे 26 मंथ लिहिले आहे हे थोडी मिस्टेक आहे. इथे 36 मंथ पाहिजे होतं. चला आता बोलूया डेक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डेक्सॉन टेक मे गेन इफ ॲपल रॅम्प्स अप आयफोन प्रोडक्शन इन इंडिया. PL कॅपिटल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, US प्रेसिडेंट ट्रम्पने चायनावर 104% टॅरिफ लागू केला आहे. आणि मित्रांनो, याचमुळे PL कॅपिटल ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट इन्स्टिट्यूशनल रिसर्च प्रवीण सहायने असे म्हटले आहे की यामुळे ॲपलने जर डिसाईड केले की चायनामधून आपलं आयफोन प्रोडक्शन इंडियामध्ये शिफ्ट करण्याचा, तर याचा जबरदस्त बेनिफिट डेक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.